नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 जुलै 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद घेऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. आज तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा चांगली नसते. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही तुमचे आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर तणावाशी सामना करू शकाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. उपाय: झाकणासह वाहत्या पाण्यामध्ये मातीचे घडे प्रवाहित केल्याने कारकीर्द वाढेल. वृषभ राशी, काही रोचक उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत कराल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे आनंद आणि समाधान राहील. तुमचे वडील आज तुमच्यासाठी काही भेट आणू शकतात. तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. तुमचा दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. जोडीदारासोबत योग्य तो ताळमेळ साधण्यासाठी तुमच्या घरी शांतता नांदेल. आपल्या उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. उपाय: संध्याकाळी कच्च्या कोळशाला पाण्यामध्ये प्रवाहित करून आरोग्याला चांगले ठेवले जाईल. मिथुन राशी, तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. सातत्याने भांडण झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. दिखावा करण्यापासून आज तुम्ही बचाव केला पाहिजे. असे कराल तर तुमच्या जवळचे लोकही तुमच्यापासून दूर होतील. आज शांत राहा, तणावमुक्त राहाल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा. उपाय: भावांसोबत सिनेमा पाहून त्यांना प्रसन्नतेचा अनुभव देऊ शकता. कर्क राशी, आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणेही गरजेचे आहे, ही गोष्ट आज तुम्ही समजाल. तुमची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा, अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण होईल. उपाय: विलक्षण आर्थिक जीवनासाठी वाचक सामग्री शैक्षणिक संस्थेत दान करा. सिंह राशी, आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होईल.
सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक सुंदर वळण मिळणार आहे. आजच्या दिवशी काहीही करू नका, फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या. कृतज्ञतेने राहा, जास्त पळापळ करू नका. उपाय: घरामध्ये ॲक्वेरियम स्थापित करून माशांना चारा खाऊ घातल्याने धनामध्ये वृद्धी होईल. कन्या राशी. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबत कुणीच नसेल. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्नाचे सेवन करा. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. उपाय: हिरव्या रंगाचे कपडे घाला. तूळ राशी. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळपर्यंत आराम करत राहता. यामुळे तुम्हाला नंतर ताजेतवाने वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे. उजळ बाजूकडे पहा आणि तुमच्या निर्णयात बदल करा. उपाय: तांब्याचा शिक्का खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. अशा कुठल्या व्यक्तीसोबत वेळ घालवू नका ज्याची संगत तुम्हाला अधिक पसंत नाही. हे तुमच्या त्रासाचे कारण असू शकते, म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण तुम्ही त्यांच्याबरोबर बाहेर जाणार आहात. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याबाबत सल्ला घ्या. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे अभिमान वाटेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. उपाय: गूळ आणि मसुराची डाळीचा जेवणामध्ये उपयोग करून स्वतःला ऊर्जावान बनवू शकता. धनु राशी. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. अति खर्चिक आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणे टाळा.
आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. मात्र त्यांच्या प्रयत्नाकडे पाहता चमत्काराची अपेक्षा धरू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्यांना उत्तेजन नक्की मिळेल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. उपाय: चांदीचा कडा घातल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मकर राशी. आपल्या घनिष्ठ मित्रासोबत आज तुम्ही वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या जुन्या दिवसांची पुन्हा एकदा उजळणी कराल. कुणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटेल. धर्मपरायण व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मनशांती मिळवून देतील. हुशारीने गुंतवणूक करा. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. प्रेमाची ताकदच तुम्हाला प्रेम करण्याचे कारण ठरेल. उपाय: आपले कौटुंबिक जीवन आनंदित करण्यासाठी भगवान गणेश किंवा भगवान विष्णू मंदिरात कांस्याचा दिवा दान करा. कुंभ राशी. या राशीचे जातक आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मनशांती तर मिळेलच, पण तुमच्या व्यग्रताही शांत करेल. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम होईल याची अपेक्षा ठेवू नका. अर्धा दिवस स्वतःला थोडा आळस वाटू शकतो, परंतु जर तुम्ही घरातून बाहेर निघण्याची हिंमत केली तर बरेच काम केले जाऊ शकते. उपाय: शंकराची पूजा केली तर आरोग्य चांगले राहील. मीन राशी. आज नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकतील. ज्या मित्रांसोबत बऱ्याच वर्षापासून भेट झालेली नाही, त्यांना भेटण्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या मित्राला आधीच सांगून द्या की तुम्ही येत आहे, अथवा वेळ व्यर्थ खराब होऊ शकतो. नशिबावर हवाला ठेवून न राहता आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यास स्वतःला थांबवता. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. उपाय: संतांना जेवण देऊन सन्मानित करणे आरोग्यासाठी चांगले असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.